आपल्या सोबत सध्या पुन्हा एकदा महेश तपासे जोडले गेलेले आहेत। महेशजी, आपण सकाळीच या मुद्द्यावर बोललो होतो, बातमी काहीशी वेगळी होती, पण आता सुनंदा पवार ज्या रोहित पवारांच्या मातोश्री आहेत त्यांचं वक्तव्य येतंय की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या, जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर काय हरकत आहे, दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं आणि हे खूप मोठं विधान आहे, भुवया उंचावणार आहे। आपली पहिली प्रतिक्रिया। जगाच्या पाठी कुठेही विखुरलेलं कुटुंब जर एकत्र येत असेल, ते ठाकरेंचं असू, गांधींचं असू, मुंडेंचं असू की पवारांचं असू, त्या गोष्टीला आपण स्वीकार केलंच पाहिजे। परंतु राजकीय भूमिका पवार साहेबांनी म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांनी 2014 मध्येच निश्चित केलेली आहे। एकंदरीतच पवार साहेबांचा राजकीय इतिहास पाहिला तर ते गांधी विचार, नेहरू सरणीचे आहेत। त्यांना भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याचे अनेक ऑप्शन 2014 पासून होते। ते स्वीकारले का? त्याने ते स्वीकारले नाही। 2019 मध्ये तो ऑप्शन होता, त्याने तो स्वीकारला का? तो स्वीकारला नाही। 2019 मध्ये शिवसेना फुटली, नंतर राष्ट्रवादीमध्ये फुटली। अजितदादा सगळ्या मंत्र्यांना घेऊन यशवंतराव चव्हाण सेंटरला पवार साहेबांकडे की साहेब आम्हाला आशीर्वाद द्या, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही व्यवस्थित तुमच्या मार्गाने चालू। तरी देखील पवार साहेबांनी भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याचा निर्णय स्वीकारला नाही। त्यांनी स्वतःची वेगळी अस्तित्व ठेवलं, पायाला भिंगऱ्या बांधून झंझावात उभा केला। महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला रोखायचं काम पवार साहेबांनी केलं। दुर्दैवाने विधानसभेत आम्हाला काही यश आलं नाही, पण ठीक आहे, कार्यकर्त्यांच्या भावना असतात। आता अजितदादा काल आले, अजितदादा काल पवार साहेबांना भेटले आणि ह्याच्या आधी अनेक वेळा भेटले, परंतु त्याच्यामध्ये काही राजकीय चर्चा झाली नाही असं स्वतः अजितदादांनी सांगितलं। नाही, पण महेशजी एक प्रश्न या निमित्तानं विचारावा वाटतोय की सुनंदा पवार असंही म्हणतायत कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे, विधानसभा निकालानंतर आता कदाचित या सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता पुढच्या नजीकच्या भविष्यात काही वेगळी अनुकूल अशी समीकरणं, म्हणजे तुमच्या पक्षासाठी, अजित पवारांच्या पक्षासाठी काही अनुकूल समीकरणं बघायला मिळू शकतात का? आपण सुद्धा सातत्यानं कार्यकर्त्यांसोबत बोलत असता, आपल्यापर्यंत नेमकी कार्यकर्त्यांची काय चर्चा आहे? पहिली गोष्ट, ज्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, आमदारांना आणि जिल्ह्याच्या तालुक्याच्या वरिष्ठ नेत्यांना सत्तेमध्ये जायचं होतं ते अजितदादासोबत मागच्या वर्षीच गेले। त्याच्यामुळे आता जे राहिले ते काय सत्ते विना राहिलेले, आतापर्यंत ज्यांना कुठलीच सत्ता मिळाल्यानंतर असे कार्यकर्ते सध्या पवार साहेबांच्या सोबत आहेत आणि फार ते आनंदी आहेत। काल अजितदादा गेल्यानंतर मला वाटतं रोहित पवार देखील त्याच दिल्लीच्या कार्यक्रमाला होते, मी त्या ठिकाणी होतो। रोहित पवारांचा आपण इंटरव्ह्यू आपल्या प्रतिनिधीने त्या ठिकाणी कव्हर केला आणि आम्ही संघर्ष करण्यासाठी तयार आहोत। महाराष्ट्रामध्ये आम्ही विधानसभेसाठी म्हणजे आता सरकार स्थापन झाल्यानंतर 2-4 महिने वाटचाल बघू, त्याच्यानंतर आमची भूमिका जी आहे संघर्षाची ती कायम ठेवू। बरं, ठीक आहे महेशजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।